नमस्कार. पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं आज 7 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं याबाबत प्रतिज्ञापत्र तयार असल्याचं सांगितलं. मात्र फेड पडताळणीसाठी आणखी अवधी द्यावा अशी मागणी न्यायालयाला केली. यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला. या प्रकरणी राज्य सरकारनं लवकरात लवकर प्रतिज्ञापत्र दाखल करावं असं सांगत माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारला 4 आठवड्यांचा तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी सर्व याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांचा कालावधी न्यायालयानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं. न्यायालयाकडे सरकारनं वेळ मागितलेला नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढवण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा आज राज्य सरकारनं केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेत आता काही बदल करण्यात आले आहेत. ही योजना आता 6 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे. मात्र यासाठी 60% प्रवेश गुणाची अट ठेवण्यात आली आहे, तर 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घ्यायला मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मजूर आणि अल्पभूधारक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं नवी योजना घोषित केली आहे. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मजुरांना आणि अल्पभूधारक विद्यार्थ्यांना शहरांमध्ये निवासाची अडचण मोठ्या प्रमाणावर भेडसावते. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना शहरांमध्ये राहण्यासाठी 30,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे, तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 20,000 रुपये मदत दिली जाणार आहे. शहरात येऊन शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सध्या असलेली वसतिगृह अपुरी पडत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तातडीचा उपाय म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना घोषित करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वसतिगृहात ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही त्यांना सहाय्य म्हणून शहरांच्या वर्गवारीनुसार 4 ते 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ब्रिक्स समूहातल्या देशांनी उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित चर्चासत्रामध्ये ते आज बोलत होते. थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भात सर्वात उदार धोरण बहुधा भारताचंच असू शकेल असा अंदाज जेटली यांनी व्यक्त केला. 90% अधिक थेट परदेशी गुंतवणूक भारतात अतिशय सहज मार्गाच्या समाजाच्या विविध मागण्यांसाठी तालुका पातळीवरचा पहिला मोर्चा आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं काढण्यात आला. या मोर्चात अन्य समाज बांधवांनीही सहभाग घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. मुस्लिम समाजानंही या मोर्चात सहभागी होत मराठा समाजाच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दिला असून या समाजासोबतच मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. पुणे शहरात अनेक बेघर कुटुंब राहत असून त्यांची नोंदणी पुणे महापालिकेनं केली आहे. मात्र याबद्दल पुणे महापालिका आणि म्हाडानं अजूनही ठोस भूमिका घेतली नाही. यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं आणि कामगारांना वैद्यकीय औषधांचा कोटा वाढवून मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. हा मोर्चा रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय भीमाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये आज दिवस अखेर 439 अंकांची घसरण होऊन तो 27,643 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 135 अंकांची घसरण होऊन तो 8,573 अंकांवर बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवले जाण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांच्या नकारात्मक पवित्र्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज बाजार उघडताच 265 अंकांनी घसरला. चीनची निर्यात कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातही मंदीचं वातावरण होतं. याचा परिणामही शेअर बाजारावर दिसून आला. मुंबईतल्या बांद्रा इथल्या बेहरामपाडामध्ये आज दुपारी एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.